नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपले TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींच्या मनात एकच प्रश्न आहे की मार्च महिन्याचा जो हप्ता आहे, तो हप्ता आपल्या अकाउंटवर नेमका कधी जमा होणार आहे? कारण की बघा, काल अक्षय तृतीया होती आणि आपल्याला असं वाटलेलं होतं की काल जे आहे ना, हे 100% ते वितरण होऊ शकतं. परंतु बघा, काल जो आहे ना, काल रविवार असल्यामुळे हे जे वितरण आहे ना, हे वितरण होऊ शकलं नाही. कारण की आपल्याला माहीतच आहे की रविवारी ही शासकीय सुट्टी असते आणि शासकीय सुट्टीमध्ये कोणतेही कामकाज जे आहे ना, ते पूर्णपणे होत नाही. परंतु आज किती चान्स आहे सोमवारचे? आज किती महिलांना इथे पैसे भेटू शकतात? जी-आर आज निघू शकतो का? आणि मार्चचे ₹1500 आज इथे आपल्या अकाउंटवरती जमा होऊ शकतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सविस्तर इथे बघणार आहोत. बघा, आज 100% इथे चान्स आहे की इथे ₹1500 जे आहे ना, ते आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. कारण की बघा, इथे खूप आता तुम्ही म्हणाल की जी-आरच निघालेला नाही तर पैसे कुठून इथे वितरित होणार? परंतु एक लक्षात ठेवा, कधी-कधी इथे जी-आर न निघून सुद्धा इथे जे पैसे आहे ना, ते इथे जमा होत असतात. हो, तुम्ही खरं ऐकलंय. कधी-कधी जी-आर निघत नाही, डायरेक्टली जे पैसे आहे ना, ते आपल्या अकाउंटवर इथे जमा होतात. फक्त एक लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहिणींसाठी इथे सामाजिक न्याय विभागाकडून इथे जो निधी आहे ना, तो इथे लाडकी बहिणींसाठी निधी वितरित केला जातो. परंतु अजून तसं झालेलं नाही. परंतु आता आपल्याला जे आहे ना, ते इथे लवकरात लवकर इथे संध्याकाळपर्यंत इथे कळणार आहे की मार्चचा जो हप्ता आहे ना, तो मार्चचा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे आज जमा होणार आहे का? कारण की काल शासकीय सुट्टी असल्यामुळे जे कामकाज आहे ना, ते कामकाज होऊ शकलं नाही आणि मेन म्हणजे काल अक्षय तृतीया होती. आपल्याला असं वाटलेलं होतं की अक्षय तृतीयेनिमित्त आपल्याला या सणानिमित्त पैसे भेटेल, परंतु तसं काहीही झालेलं नाहीये. कारण की आपण खूप साऱ्या न्यूज इथे बघितलेल्या असेल की अक्षय तृतीयेला पैसे भेटणार, 3000 भेटणार, ₹1500 भेटणार, परंतु तसं काहीही झालेलं नाही. परंतु एक लक्षात ठेवा, आता या आठवड्यामध्ये इथे 100% चान्स आहे की आपल्याला जे पैसे आहे ना, ते इथे पैसे भेटू शकतात. कारण की जर या आठवड्यात जर पैसे दिले नाही सरकारने, तर पुढच्या आठवड्यामध्ये सरकारला दोन्ही हप्त्याचे जे पैसे आहे ना, तिथे एकत्र देणं लागू शकतात. कारण की दोन्ही जे हप्ते आहे ना, ते इथे लेट होऊ शकतात. त्यामुळे सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये या आठवड्यामध्ये 100% ते मार्चचे जे ₹1500 आहे ना, ते इथे वितरित करावंच लागणार आहे. कारण की जर या आठवड्यामध्ये केले नाही, तर पुढच्या आठवड्यामध्ये मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते जे आहे ना, ते इथे लेट होणार आहे. कारण की एप्रिलचा हप्ता सुद्धा इथे ऑलरेडी लेटच झालेला आहे. ती सुद्धा तुम्हाला इथे माहितीच आहे. आता कोणत्या महिलांना इथे पैसे भेटणार? तर बघा, ज्या महिलांची ते ई-के-वाय-सी ती पूर्ण झालेली आहे, अशा महिलांनाच इथे जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे इथे जो निधी आहे ना, तो इथे निधी वाटप केला जाणार नाही. त्यांच्या अकाउंटमध्ये जो ₹1500 हप्ता आहे, तो इथे जमा होणार नाही. फक्त ज्या महिलांची ई-के-वाय-सी म्हणजे नोव्हेंबरपासून त्यांना सुरळीत हप्ते भेटत आहेत, त्याच महिलांना इथे पैसे इथे भेटणार आहे. तरी तुमचे जर काही डाऊट असेल, तर ते डाऊट तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे विचारू शकता. चॅनलवर जर नवीन असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून पुढचा जो हप्ता आहे, तो कधी लगेच त्याची जर अपडेट आली, तर ती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.